पहिलं नाव सरांचं निघालं आणि तेच फायनल झालं. मग रॉनेस्ट त्यावेळी पाहिला नव्हता मी, पण सरांबद्दल एवढंच सांगेन की आता सर गेले कित्येक वर्ष नवीन मुलांना घडवत आहेत, कित्येक विनोदी शो करतायत, पण त्यांच्यामुळे ते का सक्सेस होतं हे त्यांनी चित्रपटात पटवून दिलंय की ते का, म्हणजे मी अगदीच हक्काने सांगू शकतो की म्हणजे माझ्यापेक्षा निश्चित त्यांचं काम चांगलं आलं हे मी हक्काने सांगेन इथे दिग्दर्शक म्हणून, खरंच सांगेन मी. कारण फक्त ना त्यांनी मला वाटतं, संकेत माझा असोसिएट डिरेक्टर इथे आहे, ते पहिले 4-5 तास फक्त चाचपडत होते सर आल्यानंतर पहिल्या दिवशी. नंतर जो गिअर टाकलाय त्याने, जे एडिट केलंय जो करेक्ट बोलले सर, जो अख्खा सीन एडिट केलाय, तो अख्खा सीन एडिट झालाय. 4 ते 5 तास फक्त चाचपडत होते, पण त्यांना एकदा तो सूर सापडल्यानंतर त्यांनी जो गिअर टाकलाय तो म्हणजे सुसाट सुटलेत. सो मला अभिमान आहे या गोष्टीचा की आत्तापर्यंत सरांनी जसं सांगितलं, सरांनी जेवढ्या भूमिका केल्या तर सर्वात मोठी लांबीची भूमिका माझ्या चित्रपटात केली याचा मला अभिमान आहे. आणि सगळ्यांनीच मज्जा केली आहे का. खूप आम्ही एकतर लाईव्हली याच्यासाठी ठेवलेलं की अख्खं नाईट शूट होतं, रात्री 7 ते पहाटे 7 वाजेपर्यंत, आणि कामं डिवाइड केली. म्हणजे वैभव जाधव होता, पण मला अजून एक नाव आवर्जून घ्यावं लागेल, आमचा श्री नारकर, सुनील सरांचा मुलगा जो आमचा असोसिएट प्रोड्युसर आहे. श्री आणि वैभव आम्ही कामं डिवाइड अशी केली की दिवसा ती दोघं असायचे कामं करत आणि मग रात्री आम्ही कामं करायचो. पण आम्ही ज्यावेळी 7 वाजता सेटवर जायचो तेव्हा अशी एकही गोष्ट नव्हती की ज्याच्यासाठी मला बोलावं लागलं, अरे हे काय नाही आहे, ते काय नाही आहे. तर ते सेजलताई, सेजलताई दोन्ही शिफ्टमध्ये काम करत होती, रात्री पण दुपारी पण श्रीचा एक मला आवर्जून इथे उल्लेख करावा लागेल. आणि लाईव्ह याच्यासाठी म्हटलं की मुळात गोष्ट जी आहे, कथा जी आहे, तो ह्या अख्ख्या फिल्मचा स्ट्रॉंग पॉईंट आहे. आणि ही कथा रात्री 11 ते 1 ह्या 2 तासात घडलेली कथा आहे. त्यामुळे आम्ही एकंदरीत फिल्मला स्पीड ठेवण्यासाठी सुद्धा आम्ही ते लाईव्हली एक आमचं शेड्यूल आखून घेतलेलं. 3 वाजता आमचा स्वप्नीलदाचा आमचा माणूस एक गरमागरम रवा केक आणायचा, दत्तदादा 3 वाजता रवा केक आणायचा, 4:30ला प्राजक्ताचा माणूस आम्हाला ते लेमन टी आणायचं. असं एक शेड्यूल आम्ही अख्खं आखून घेतलेलं, जो एकूणच तो आम्हाला फिल्ममध्ये लाईव्हनेस ठेवायचा होता रात्रीचा. आणि सगळ्यांनी मज्जा केली आहे. 8 डिग्री सेल्सिअसमध्ये कुडकुडत सगळ्यांनी शूट केलंय, पण मज्जा केली आहे सगळ्यांनी. क्या बात आहे प्रसाद. मला वाटतं की खूप गोष्टी आहेत ज्या या सिनेमातील पडद्यामागे घडलेल्या त्या जाणून घ्यायला मला सगळ्यांना